कालपासून सुरू झालेल्या या कथेला भागवत सार, कारण पूर्णपणे भागवत कथा करण्या इतकी पात्रता नाही आणि भाग्यवान माणसाची 3 लक्षणं असतात: काय करतो, कधी करतो, किती करतो. काय करतो, कधी करतो, किती करतो या गोष्टीची जाण असली पाहिजे. त्याच्यापैकी 2 तरी लक्षणं माझ्याकडे आहेत: काय करावं, कधी करावं आणि कुणासमोर करावं. काय करावं, कधी करावं आणि कुणासमोर करावं. हे सगळं जाण असताना सुद्धा कालही या कथेला भागवताचार्य होते. आज आनंद द्विगुणित आहे, दुग्ध शर्करार योग आहे. ज्यांच्या दर्शनाला मोठमोठ्या शहरातून लोकांची रांग लागते असे थोर तपस्वी यांची हजेरी या कथेला लागली. गोदामाईची ही इच्छा असेल वारकरी संप्रदायातला एक अभंग आहे, माझी बोबडी आहे बोला, असाच काहीतरी आहे ना. माझी या बोबडी आहे बोला, चित्त द्यावे विठ्ठला. कदाचित कालपासून हा जो 8 तास चालू आहे भागवत कथेमध्ये कुठला तरी श्लोक सुरुवातीला जे पारंपरिक आहे, परंतु डोंगरे महाराजांच्या कथेमध्ये जे सांगितलं जायचं त्याचं सार त्या ग्रंथात, आणि एकच सार की तुमचं जीवन हे समर्पक असलं पाहिजे. माणूस जन्माला येतो, आयुष्यभर धाव धाव धावतो, मी माझं मी माझं मी माझं, आणि सरते शेवटी कोणीच नाही कोणाचं. का जन्माला आलो, जन्माला येऊन काय करणार, जन्माला येऊन काय करणार हेच माहिती नसतं. आणि हे जाणून घ्यायचंय तर भागवत ऐकावं लागतं. ऐकणं नाही झालं तर कमीत कमी घरात भागवत असावं. जसा बल्ब एका कोपऱ्यात असतो आणि त्याचा उजेड हा संपूर्ण घरात असतो. संपूर्ण भागवत ग्रंथ नाही ठेवता आला तर चतुर्श्लोकी भागवत जी छोटी पुस्तिका मिळते तेवढी जरी घरात ठेवली तर त्याची एनर्जी आपल्याला, त्याचा प्रकाश, त्याची ऊर्जा नक्कीच आपलं जीवन बदलून टाकल्याशिवाय राहत नाही. भगवंताच्या 24 अवतारामध्ये काही अवतारांना विशेष महत्व आहे, ज्याचं चरित्र विस्तृत मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये गुरुजींच्या आज्ञेनुसार 2च चरित्र जे विस्तृतपणे सांगितलेली आहेत. एक प्रभू श्री रामचंद्राचं आणि एक भगवान श्रीकृष्णाचं. प्रभू श्री रामचंद्राचं चरित्र याच्यासाठी की वडिलांनी दिलेलं वचन मी पाळलं पाहिजे. सावत्र जरी असली तरी ती आई आहे, तिची आज्ञा, तिची इच्छा मी पूर्ण केली पाहिजे. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी प्रभू श्री रामचंद्र. आणि एवढं सगळं असताना त्या अयोध्येच्या राजकुमारामध्ये त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या अनंत अडचणी, तरी सुद्धा आपली नीतिमत्ता कधीही बदलू दिली नाही. म्हणून आज हिंदू धर्माच्या, हिंदू संस्कृतीच्या, सनातन धर्माच्या, सनातन परंपरेच्या ज्या काही घोषणा असतील त्याच्यामध्ये जय श्रीराम, त्यांच्या चरित्रामध्ये भक्त कसा असावा
हनुमंतरायासारखा असावा, भक्त आमच्यासारखा नसावा, आपल्यासारखा. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. लॉटरीचं काढतो तिकीट सेटिंगला वरती. भक्त तसा नसावा, भक्त हनुमंतरायासारखा असावा. सीता मातेने भांगात सिंदूर भरला, कुंकू भरलं. हनुमंतरायाने विचारलं, माते हे कशासाठी? अरे हनुमंता, या बोटभर कुंकुवामुळे माझ्या रामाचं आयुष्य वाढतं. आता हनुमंतरायाने विचार केला की जर बोटभर कुंकू लावल्यानं जर प्रभू रामचंद्राचं आयुष्य वाढतं, मी तर अंगभर लावून घेतो. म्हणजे साधना भक्ती किती असावी, प्रेम किती असावं. आजकाल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भक्त भेटतात, प्रत्येकाची वेगळी धारणा. परंतु समर्पण कसं असावं हे रामचरित्राच्या माध्यमातून भागवतात आपणास शिकवलं. बाली हा शूरवीर राजा होता. सुग्रीव त्यांचाच भाऊ होता. परंतु राजलोभापायी जर नीतिमत्ता डावलली तर ना राज्य राहत नाही आणि नीती अनिती धारण करणार काही शिल्लक राहत नाही. हे त्या चरित्रातून आपल्याला शिकवलं. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये आपण एखाद्याला दिलेला शब्द पाळला पाहिजे, नाहीतर तो पुढच्या जन्मात फेडावा लागतो. मग तो दिलेला शब्द सुद्धा कर्जच असतं. लोक सांगतात आदल्या जन्मीचं काहीतरी कर्ज असेल, आदल्या जन्मीचं काहीतरी कर्ज असेल, या जन्मात फेडत असेल, असा काहीतरी एक उल्लेख येतो. हेच भागवतात सांगितलेलं आहे. अगोदरच्या 24 अवतारामध्ये भगवंताचा जन्म तर म्हणता येणार नाही आपल्याला, पण 24 अवतार, त्या अवतारामध्ये दिलेली जेवढी शब्द होती, जेवढी वचनं होती, ती सगळी वचनं श्रीकृष्ण अवतारामध्ये पूर्ण केली. म्हणजे आपण जर एखाद्याचं 2 रुपये देणं लागतो तर या जन्मात जरी देणं नाही झालं, नाही दिले, देणं होण्याची गोष्ट वेगळी आहे, पण दिले नाहीत तर ते पुढच्या जन्मी तरी तुम्हाला चुकणार नाहीत. जर भगवंताला 24 अवतारामध्ये दिलेले शब्द चुकले नाहीत, ते 24व्या अवतारामध्ये पूर्णच करावे लागले, म्हणजे कर्म धर्म तुमचा कधीही पाठलाग सोडत नाही. जे तुमचं कर्म आहे ते तुम्हाला करणंच आहे, त्याचं फळ तुम्हाला मिळणंच आहे, आणि जो तुमचा धर्म आहे त्याचं पालन तुम्हाला करणंच आहे. हेच भागवतात शिकवलेलं आहे. भागवत 7 दिवसात सांगता येत नाही, आणि जर पाहिलं तर भागवत 1 मिनिटात ही सांगून मोकळा होतो. भागवताचा एकच सार आहे, समर्पक भक्ती. आपण काहीही करत असताना कृष्णार्पणमस्तु, भगवंताला समर्पित म्हणून तुम्ही ते कार्य केलं तर ते तुमचं कुठलंही कार्य पूरक झाल्याशिवाय राहत नाही, त्याला सिद्धता आल्याशिवाय राहत नाही. त्याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोरच आहे. आमचे कानडी माऊली आहेत, आमचे रवी भाऊ आहेत, आणि फळ म्हणजे ज्यांचं भागवत ऐकण्यासाठी 3 वर्ष, महाराज जी गुरुजी का भागवत सुनने के लिए मैं 3 साल कोशिश करता था. 3 वर्ष माझी एकच इच्छा होती, गुरुजींचं भागवत खूप सात्विक आहे, खूप सात्विक. 3 वर्ष महाराजांची कथा कुठं आहे
आणि कधी आहे याचाच मी शोध घ्यायचो। मला महाराजांची कथा रेकॉर्ड करायची आणि ती यूट्यूबवरती प्रसारित करायची। परंतु महाराजांची कथा रेकॉर्ड करून प्रसारित करण्याचा योग काही कधी येत नव्हता। मागील 4 महिन्यापूर्वी महाराजांची कथा रेकॉर्ड करून प्रसारित करण्याचा योग आला। कुठलंही विनोद, कसलाही विनोद संपूर्ण कथेमध्ये ऐकला नाही मी। भागवताचे महती, भागवताची शिकवण आणि अशा काही सात्विक लोकांच्या आशीर्वादाने जे काही मोडक्या तोडक्या शब्दात मांडता येतं ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे। महाराजांना जे आपले बाबा आलेले आहेत, बाबांनी आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे। बाबाजींच्या आशीर्वादाने, बाबाजी मराठी में समझ में आएगा या हिंदी में समझ में आएगा? बाबा जी यहाँ पर जो कथासार हम समर्पित करने जा रहे हैं उसकी एक वजह है। 24 तारीख को